सर्वेभ्यो नमः। आज जो श्लोक आपण बघणार आहोत त्या श्लोकाची काहीच प्रस्तावना मी देत नाही, कारण जसे जसे त्या श्लोकाचे अर्थ उलगडत जातील तशी तशी त्या श्लोकाची मजा वाढत जाईल। चला तर बघूया। युधिष्ठिरस्य या कन्या नकुलेन विवाहिता पूजिता सहदेवेन सा कन्या वरदा भवेत्। ह्याचा अर्थ काय माहिती आहे? युधिष्ठिरस्य या कन्या म्हणजे युधिष्ठिराची जी मुलगी नकुलेन विवाहिता, जिचा विवाह जिचं लग्न नकुलाशी झालं, पूजिता सहदेवेन जिची सहदेवाने पूजा केली, अशी कन्या आपल्याला वरदा म्हणजे वरदायिनी ठरो, अशा कन्याने आपल्याला वर देवो। आता कोण ही मुलगी? महाभारतातल्या कुठल्याही गोष्टीत तिचा उल्लेख ऐकला नाही आणि ऐकायलाच किती विचित्र वाटतं ना। युधिष्ठिराची मुलगी नकुलाने विवाह केला, सहदेवाने पूजा केली, काय हे सगळं? बरोबर, विचित्र वाटणारच, कारण हा या श्लोकाचा मूळ अर्थ नाहीच। का? कारण या श्लोकाचा मूळ अर्थ काहीतरी वेगळाच आहे, कारण हा एक कूट श्लोक आहे। आता कूट श्लोक म्हणजे काय हे आपण मागच्या वेळी बघितलं होतं। कूट श्लोक हे असे श्लोक असतात ज्यांच्यात काहीतरी गूढ अर्थ लपलेला असतो, दडलेला असतो, आणि हा अर्थ त्याचा खरा अर्थ असतो, जो वरवर वाटणाऱ्या अर्थापासून भिन्न असतो। चला तर आता या श्लोकाचा मूळ अर्थ आपण बघूया। ह्यात युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव हे जे 3 शब्द आलेत त्यांचा महाभारतातल्या पांडवांशी काहीही संबंध नाही। युधिष्ठिरस्य या कन्या, युधिष्ठिर इथे पर्वताला म्हटले का? कारण युधिष्ठिरमध्ये स्थिर हा शब्द आहे। पर्वताला अचल म्हणतात का? कारण तो स्थिर असतो, काहीही झालं तरी पर्वत कधी चालत नाही, पर्वत कधी हलत नाही, म्हणून युधिष्ठिर इथे पर्वताला म्हटले। त्यामुळे युधिष्ठिरस्य या कन्या म्हणजे पर्वताची जी मुलगी, पर्वताची मुलगी कोण आपल्याला माहिती आहे, अर्थातच पार्वती। नकुलेन विवाहिता, नकुल म्हणजे न कुल, ज्याचं कुठलंही कुळ नाही, जो कुठल्याही कुळातला नाही तो। इथे नकुल भगवान शिवशंकरांना म्हटलंय, कारण महादेव हे अनादी आहेत, अनंत आहेत, ते जन्म मृत्यू ह्या सगळ्याच्या परे आहेत, त्यामुळे त्यांना कोणी पिता नाही, त्यांचं काही कुटुंब नाही, त्यांचं कुठलेही कुळ नाही, त्यामुळे नकुल म्हणजे शिवशंकर। नकुलेन विवाहिता म्हणजे पर्वताची जी कन्या जिचा शंकरांशी विवाह झाला। पुढे पूजिता सहदेवेन म्हणजे देवासह जिची पूजा केली जाते, देवासह महादेवासह जिची पूजा केली जाते, ती वरदा भवेत, ती आपल्यासाठी वरदायिनी ठरो, म्हणजेच ती आपल्याला वर देव। त्यामुळे आता पूर्ण अर्थ काय झाला? युधिष्ठिरस्य या कन्या म्हणजे पर्वताची जी मुलगी पार्वती, नकुलेन विवाहिता जिचा शंकरांशी विवाह झाला, पूजिता सहदेवेन जिची त्यांच्यासह पूजा केली जाते, ती आपल्यासाठी वरदा भवेत, वरदायिनी ठरो। काय आहे ना ही संस्कृत भाषा? म्हणजे द्वयर्थी शब्द वापरून कसल्या कसल्या गमती जमती होऊ शकतात। धन्यवाद। नमो नमः।